हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधून तुम्ही उभारताय, पण महाविकास आघाडीमधून तुम्ही पाठिंबा मागितलाय, पण तुमच्या उमेदवारी बाबतीत राष्ट्रवादीचे जे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील त्यांनी संशय व्यक्त केला, म्हणजे तुमची पवित्र आता वेगळा आहे अशी त्यांनी भूमिका जाहीर केली आहे. नेमकी काय परिस्थिती आहे तिकडे? संजय राऊत देखील म्हणतात की जयंत पाटलांना विचारूनच आम्ही तिकडची उमेदवारी जाहीर करू. मी पुन्हा पुन्हा स्पष्ट करतोय की कुठल्याही आघाडीशी आता संबंध ठेवायचे नाहीत. चळवळ एके चळवळ अशी भूमिका घ्यायची हा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीनं 5 एप्रिल 2021 ला घेतलेला आहे कोल्हापूरच्या राज्य कार्यकारिणीमध्ये. आणि त्यात बदल करण्याचा अधिकार मलाही नाही, कारण पुन्हा कार्यकारिणी बोलवावी लागेल. तेव्हा एकदा संघटनेचा निर्णय झालेला आहे, त्यामुळे आघाडीत जाण्याचा प्रश्न येत नाही. परंतु जे आज माझ्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त करतायत त्यांना मला एवढंच सांगायचं आहे, केंद्र सरकारनं सातत्यानं शेतकरी विरोधी भूमिका ज्या घेतलेल्या आहेत त्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढल्या फक्त स्वाभिमानीच. आता केंद्र सरकारच्या विरोधात लढायला निघालेले आहेत, त्यावेळी कुठं होतंही ती त्यांनी तपासून बघावं. किती चळवळी केल्या, किती आंदोलनं केली, केंद्र सरकारच्या भूमिकेबद्दल किती ठामपणानं विरोध केला. जेव्हा भूमी अधिग्रहण कायद्याला केंद्र सरकारनं दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव 2015 ला आणला, त्यावेळी त्याला कडाडून विरोध करणारा माणूस मीच आहे. आणि त्यावेळीपासून भारतीय जनता पक्षाच्या आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारनं जेव्हा जेव्हा शेतकरी विरोधी धोरणं राबवली त्यावेळी कडाडून विरोध केला. नुसतं तोंडानं विरोध केला नाही, तर रस्त्यावर उतरून सक्रिय विरोध केला. ज्या 750 शेतकऱ्यांचा बळी देऊन आम्ही 3 कृषी कायदे सरकारला परत घ्यायला लावले, त्या चळवळीमध्ये या मंडळीचं किती योगदान आहे हे एकदा त्यांनी सांगावं. त्यामुळं माझ्या भूमिकेबद्दल संशय घेण्याचा प्रयत्न कुणी केला तर याच्याविषयी अजून स्पष्ट उत्तरं मला द्यावी लागतील. तिकडे ही जागा काय चर्चा अजून सुरू आहे तिकडे? असा काय 7-12 कोणी कोणाला लिहून दिलेला नाही आहे. मी त्या मतदारसंघातून 10 वर्ष खासदार होतो आणि आता पुन्हा मी पूर्ण ताकदीनं सामान्य जनतेच्या बळावर निवडणूक लढवणार आहे. आणि मी लढवायचं ठरवलंय. भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्या मित्र पक्षाचा पराभव करायचा असेल तर महाविकास आघाडीनं तिथं उमेदवार उभा करू नये. शेवटी पराभव करायचा भारतीय जनता पक्षाचा किंवा त्यांच्या मित्र पक्षाचे महाराष्ट्रातले खासदार कमी करायचे असतील तर हाच त्याच्यावरचा उपाय आहे. आणि मी पाठिंबा घ्यायला कधीच नकार दिलेला नाही. पाठिंबा घ्यायला मी तयार आहे, परंतु आघाडीत जायची माझी तयारी नाही, कारण मला स्वाभिमानीच्या कार्यकारिणीला मग विचारावं लागेल आणि आता कार्यकारिणी घेणं शक्य नाही. नेमकं मग तुमच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यामध्ये कुणाचा इगो वाढवायचा मला माहित नाही. माझं मी काम करतोय. ती जागा शिवसेनेच्या वाटेची आहे म्हणून मी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना 2 वेळा भेटलेलो आहे. माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने उमेदवार उभा करू नये अशी विनंती केलेली आहे. मी माझं काम केलेलं आहे. संजय राऊत असं म्हणतात की जयंत पाटलांना विचारूनच इथला निर्णय घेतला. शेवटी त्यांना आघाडी चालवायची आहे म्हटल्यानंतर एकमेकावर चर्चा करणारच, त्याला माझा काही आक्षेप नाही आहे. एवढा वेळ विलंब लागतोय नेमकं? अजून अर्ज भरायला सुरुवात व्हायची आहे. 12 तारखेनंतर अर्ज भरायची प्रक्रिया सुरू होणार आहे. वेळ भरपूर आहे आणि माझं काम चालूच आहे. माझा एक राऊंड संपला आता प्रचाराचा मतदारसंघात. मी लढणारच आहे, त्यात काय. जयंत पाटील म्हणतात तुम्ही पाठिंबा द्या, मग त्यामुळे त्यांची भूमिका शासनाची आहे असं मला वाटतं. तेच त्याच्यावर जास्त प्रकाश टाकतील. परंतु मला एवढंच सांगायचं आहे की मी माझ्या मुद्द्याशी ठाम आहे आणि मी जी काही भूमिका घेतली आहे त्या भूमिकेसाठी वेळप्रसंगी नुकसान सहन करायची सुद्धा माझी तयारी आहे. कारण काही राजकारणामध्ये काही करण्याची माझी तयारी नाही. तत्वासाठी, विचारासाठी मी निवडणुका लढवतोय, बाकी काही नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.